महत्वाची बातमी। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरातून पंढरपूरकडे प्रस्थान झाली। यासाठी हजारो वारकरी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झाले होते। निवृत्तीनाथ महाराज यांच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली होती। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली। रथाला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली। आपल्यासोबत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष घोटेकर आहे। काय सांगणार यावर्षी कशा पद्धतीने तयारी केलेली, साधारणतः किती दिंड्या सहभागी झालेल्या आहेत, किती वारकरी असणार आहे आणि कसं प्रस्थान होणार आहे? या सोहळ्याकरिता आम्ही संपूर्णपणे तयारी केलेली आहे। महाराष्ट्र शासनाने विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेबांनी या सोहळ्यासाठी खूप आम्हाला मदत केलेली आहे। वारकऱ्यांसाठी बेसिक ज्या सुविधा आहेत त्या पुरवलेल्या आहेत। आता समजा या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने 250 मोबाईल टॉयलेट्स दिलेले आहेत आमच्या सोहळ्यासोबत। म्हणजे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत 250 मोबाईल टॉयलेट्स, त्याच्यानंतर 10 पाण्याचे टँकर, 5 मेडिकल टीम आणि ॲम्ब्युलन्स, त्याच्यानंतर या सोहळ्यासोबत MEP आणि आपले डॉक्टर वाजे यांचे पण वैद्यकीय पथक आहेत। म्हणजे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आणि शासनाने ते पुरवलेले आहे। जवळपास 40,000 जे वारकरी आहे ते या पालखीमध्ये सहभागी होणार आहे आणि शासनाकडून दिलेल्या ज्या काही सेवा सुविधा आहे त्या सर्व या ठिकाणी पुरवण्यात आल्याचं देखील विश्वासातर्फे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।